तर मनपामध्ये काय काय घडामोडी घडतायत त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। पुण्याच्या महापौर पदासाठी नाव डावलल्यामुळे भाजपच्या नगरसेविका वर्षा तापकीर नाराज असल्याची चर्चा। महापालिकेत भाजप नगरसेवकाच्या बैठकीला वर्षा तापकीर गैरहजर। महापौर पदासाठी नाव चर्चेत, मात्र मंजुषा नागपुरे यांच्या नावावर पक्षाकडून शिक्कामोर्तब करण्यात आला। मालेगावमध्ये भाजपासोबत गटनोंदणी करणं काँग्रेसला महागात पडलंय। मालेगाव शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष एजाज बेग यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली। पक्ष शिस्ती मोडल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे। पुण्यामध्ये 9 फेब्रुवारीला महापौर आणि उपमहापौर पदाची निवड होणार आहे। महापौर निवडीसाठी लक्ष्मी आणि सोनाली आंधेकरांना आता तुरुंगातून सभेला उपस्थित राहण्यासाठी बोलावलं जाणार आहे। सभेसाठी राष्ट्रवादीकडून त्यांना पत्र पाठवलं जाणार। जळगावच्या महापौर पदासाठी भाजपच्या दीपमाला काळेंचं नाव निश्चित करण्यात आले। शिवसेनेचे मनोज चौधरी जळगावचे उपमहापौर होणार। महापौर आणि उपमहापौर निवडीची अधिकृत घोषणा 6 फेब्रुवारीला होणार आहे। मुंबई पालिकेत राष्ट्रवादीकडून गटनेता म्हणून सईदा खान यांची नियुक्ती करण्यात आली आहे। उद्या कोकण आयुक्त कार्यालयात गटनोंदणी करणार आहे। सईदा खान नवाब मलिकांच्या बहीण आहेत। पुण्यातील ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वसंत मोरे उद्या पत्रकार परिषद घेणार आहेत। प्रभाग 38 मध्ये निवडणूक प्रक्रियेमध्ये घोळ झाल्याचा आरोप आहे। पत्रकार परिषदेतून पुरावे मांडले जाणार आहेत। उद्या सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेतली जाईल। चंद्रपूर महानगरपालिकेत वडेट्टीवार समर्थक 18 नगरसेवक दिल्लीकडे रवाना। वडेट्टीवार समर्थक 30 जणांचा गट केसी वेणुगोपाल यांची भेट घेणार असल्याची माहिती। प्रतिभा धानोरकर समर्थक 10 नगरसेवक अज्ञात स्थळी। कल्याण डोंबिवलीतील ठाकरे गटाच्या नॉट रिचेबल नगरसेविका कीर्ती डोने यांच्या संपर्कात कल्याण पश्चिमेतल्या शिवसेना शाखेमध्ये लावली उपस्थिती। मीरा भाईंदरमध्ये मराठी महापौर हवा। मराठी एकीकरण समितीचं आंदोलन। पोलिसांकडून आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न। आंदोलकांचा महापालिकेवर धडकण्याचा इशारा।